नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ने हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडका शेत शिवार परिसरात मोठी कारवाई करत गॅस सिलेंडरच्या अवैध साठा व रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। डीसीपीच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 119 गॅस सिलेंडर, वाहने, मोबाईल व साहित्य असा सुमारे 11.21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून काळाबाजार करत होते। या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखेचं युनिट क्रमांक 1 कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली असून आम्हाला गोपनीय माहिती अशी मिळाली होती की हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खडका शेत हा जो शिवार आहे त्याच्यामध्ये जे सिलेंडर आहेत, घरगुती सिलेंडरचे रूपांतरण कमर्शियल सिलेंडरमध्ये केलं जात आहे आणि अवैध प्रकारे हा व्यवसाय चालू आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे पोलीस निरीक्षक भेदोडकर आणि त्यांच्या टीमनं त्या ठिकाणी छापा घातला असता सदरची गोपनीय माहिती खरी असल्याचे आढळून आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत हे आरोपी घरगुती सिलेंडर घेऊन यायचे आणि ते कमर्शियल सिलेंडरमध्ये भरून जास्त किमतीला ते विकण्यासाठी हे सर्व सिलेंडर बदलण्याचं काम करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आतापर्यंत सध्या याच्यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। 3 आरोपी याच्यातले 4 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। एकूण 11,21,000चा मुद्देमाल म्हणजे वेगवेगळे सिलेंडर असेल, आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन असेल आणि त्यांचं मोबाईल्स आणि रोख रक्कम असे मिळून 11,21,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई करण्यासाठी हिंगणा पोलीस स्टेशन येथे सोपवण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये मुख्य आरोपी जे आहेत सुनील कुमार जानी, प्रकाश खिलेरी आणि श्रवण कुमार जानी आणि हबीब शेख असे हे मुख्य आरोपी आहेत। यांनी भवानी गॅस एजन्सी, एक एजन्सी आहे बेसा या ठिकाणी, तिथून यांना घरगुती सिलेंडर पुरवले जात होते आणि तेच परत कमर्शियलमध्ये तो गॅस भरून जास्त किमतीला ते विकत होते असं निष्पन्न झालेलं आहे। भवानी गॅस एजन्सीची पण चौकशी करणं सुरू आहे।